हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आहे 26 जानेवारी आणि अर्थात प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण एक खूप विशेष मुलाखत इथे आपल्या आचार्य 90 FM वरती घेऊन आलेलो आहोत. आपण जर आज सुखाचे असं म्हणतात ना, सुखाचे दिवस जगतोय, 2 घास आनंदाने खातोय किंवा शांतपणे झोप घेतोय, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे त्या बॉर्डरवर, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा. म्हणजे जे आपल्या कुटुंबांपासून लांब राहतात आणि आपल्या देशासाठी, देशातील सगळ्या नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवस रात्र एक करून झटत असतात. अशा सगळ्या सैनिकांना आणि ज्यांनी अर्थात आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी जसा लढा दिला, त्यानंतर सुद्धा आजवर ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि देशाचं संरक्षण करण्यासाठी हे सैनिक दिवस रात्र सीमेवरती लढत असतात. आणि अशा सगळ्या सैनिकांना माझा सलाम आहे. आणि त्याच संदर्भात एक विशेष मुलाखत आपण घेऊन आलेलो आहोत. आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये आलेल्या पाहुण्यांची मी सुरुवातीला ओळख करून देऊ इच्छिते. आपल्या सोबत आहेत आज स्वाती वैद्य मॅडम आणि सुधीर वैद्य सर. आता स्वाती वैद्य मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन मध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तिथून त्या रिटायर झालेल्या आहेत. आणि सुधीर वैद्य सरांबद्दल सांगायचं झालं तर सीमेवर लढणारा एक सैनिक असं आपण म्हणू शकतो, किंवा त्या पलीकडे जाऊन म्हणजे 1971 साली जे 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, प्रत्यक्षदर्शी अनुभव आणि त्या लढ्यामध्ये समाविष्ट झालेले असे हे सैनिक आपण त्यांना म्हणू शकतो असे होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव किंवा त्यांचा जो काही एक जीवन प्रवास होता, तो सगळा जीवन प्रवास केवळ ते अनुभव किंवा त्या आठवणी अशाच एकमेकांना सांगण्यापुरत्या मर्यादित न राहता स्वाती वैद्य मॅडम यांनी एक ठोस पाऊल उचललं आणि त्यांनी जिद्द एका सैनिकाची हे पुस्तक स्वतः लिहिलं. खरं तर मला सांगायला अतिशय आनंद होतोय की असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, पण आपल्या पतीने जे काही कष्ट केलेत किंवा ज्या काही गोष्टींमधून ते गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टी पुस्तकांमध्ये शब्दांरूपी ते लिहिणं, ते पुस्तकांमध्ये मांडणं, हे खरं तर खूप जोखमीचे काम होतं. परंतु त्या सगळ्या गोष्टी अगदी वेळेनुसार, तारखेनुसार आणि घडलेले सगळे प्रसंग त्यांनी जिद्द एका सैनिकाची या पुस्तकांमध्ये मांडल्या. तुम्ही बघू शकता हे पुस्तक. आणि सगळे एकंदरीत पूर्ण बालपणापासून ते सगळा त्यांचा जो जीवन प्रवास आहे सुधीर वैद्य सरांचा, हा त्यांनी या पुस्तकामध्ये रेखाटला. आणि मला असं वाटतंय की हे जे पुस्तक आहे ते प्रत्येकानेच वाचायला पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन या पुस्तकासाठी राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार त्यांना मिळाला, मराठा मंदिर यांचा व्यक्तिचित्रणात्मक पुरस्कार मिळाला, विद्याभूषण पुरस्कार मिळाला, आदर्श रौप्य महोत्सवी वर्ष जे होतं आशीर्वाद पुरस्कार यांचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दलचा हा पुरस्कार त्यांना मिळाला. तरुण भारत सारख्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख आले. होम रिवाइज शिक्षण संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार, असे एक ना अनेक पुरस्कार या पुस्तकाला मिळाले. आणि नुकतेच आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे. हे पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सो एकंदरीत याच सगळ्या विषयाला धरून आपल्या आजच्या गप्पा असणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FM वरती. मॅडम, अर्थात सुरुवात तुमच्यापासून करेन. पुस्तकाबद्दल आपण बोलत आहोत. तुम्हाला असं कधी वाटलं आणि का वाटलं की आपण एक छान सरांवरती किंवा सरांचं जे काही जर्नी आहे त्यावर एक पुस्तक लिहावं? शाळेत असताना मी छोटे मोठे काही लेख लिहायची विद्यार्थ्यांच्या याच्यावर वगैरे. पण जेव्हा कोरोना काळ आला, अगदीच निष्क्रियता आली आणि मग तेव्हा मला असं आम्ही गप्पा मारायचो, वेळच वेळ होता. मग गप्पा मारताना नेहमी जेव्हा सैन्याचं आणि युद्धाचं वर्णन यायचं तेव्हा ते खूप गोष्टी सांगायच्या. मग मला असं वाटलं की आता एवढा वेळ आहे तर आपण ह्या युद्धाच्या गोष्टी लिहून काढाव्यात, यांचे हे प्रत्यक्ष अनुभव लिहून काढावेत असं मनात आलं. आणि त्या कोरोनाच्या अगदी निवांत काळामध्ये मी हे पुस्तक लिहायला घेतलं आणि रोज थोडं थोडं करून याला एक गोष्ट कारणीभूत आहे. आमच्यातला संवाद तर होताच, ते युद्धाचे प्रसंग तर सांगायचेच, पण त्यांची दैनंदिनी लिहिण्याची जी सवय होती
ती मला खूप उपयुक्त ठरली आणि त्यामुळे मी हे तपशीलवार पुस्तक लिहू शकले. नक्कीच. या पुस्तकामध्ये तुम्ही सरांच्या बालपणापासूनच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजे सरांचं बालपण कसं गेलं किंवा पुढची जर्नी कशी झाली, ते सैन्यात कसे भरती झाले किंवा तो एक लढा जो झाला भारत पाकिस्तान युद्ध, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. तर मग मला म्हणजे तुम्ही जर ठरवलं असतं तर तुम्ही फक्त युद्धाचा काळ किंवा या सगळ्या गोष्टी लिहू शकला असतात, पण मग बालपण आणि या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही उल्लेख केला? याच्यासाठी मी उल्लेख केला की त्यांना सैन्यात जाण्याचं बाळकडू हे त्यांच्या बालपणाच्या संस्कारात क्या आहे, बात आहे. म्हणून मी ते लिहिलं की ते जेव्हा 62चं आणि 65चं युद्ध झालं होतं भारत पाकिस्तान आणि चीनचं, तेव्हा त्याच्या त्या रम्य कथा ऐकण्याचं त्यांना खूप वेळ होतं. आणि त्याचे ते गीत असायचे ना, आज अचानक उठले वादळ, अचल कापला हे मगिरी, त्याच्यात त्यांना खूप वेश यायचा. आणि मी पण असंच लढाई लढावी आणि सैन्यात जावं, ही भावना तिथे तयार झाली. आणि त्याचं भावना कशी तयार झाली सैन्यात जाण्याची पार्श्वभूमी, त्याच्यासाठी मी ते त्यांचं बालपण लिहिलं. क्या बात आहे, अतिशय सुंदर. म्हणजे खरं तर हे फार कौतुकास्पद आहे की आपण जे काही करतोय. मी आता सर तुमच्याकडे येईन. खरं तर तुमची जी काही जर्नी राहिलेली आहे ती खूपच इन्स्पायरिंग राहिलेली आहे, पण कधी कधी आपल्यालाच कल्पना नसते की आपण जे काही करतोय ते फार वेगळं आहे किंवा जे थोडंसं म्हणजे असं सर्वसामान्य लोकां करतात त्यांच्या विचारा पलीकडचं आहे आपण हे जगतोय ते. आणि ते आपल्या मॅडमनी पुस्तकामध्ये उतरवलं. तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तुमच्या काय भावना होत्या किंवा तुम्हाला त्यावेळेला कसं वाटलं की स्वाती मॅडमनी आपल्यावरती पुस्तक लिहिलंय? ते पुस्तक ज्या वेळेला प्रकाशनाला तयार झालं तिचं, आणि तिने ज्या वेळेला सांगितलं की आता पाडव्याला ते पुस्तक प्रकाशन करू, कोरोना संपलेला आहे, तेव्हा मी विचार केला हिने पुस्तक लिहिले म्हणजे नेमकं काय काय त्याच्यात आलंय. सहज मी टाळलं. ते म्हणलं हिने स्टेप बाय स्टेप सगळं केलेलं आहे. ज्या दिवशी पुस्तक प्रकाशन झालं त्याच्यावरच्या ज्या प्रकाशन ज्यांनी केलं, ज्या मान्यवरांनी त्यांनी ज्या कॉमेंट्स केल्या, त्या ऐकून मात्र खूप बरं वाटलं की खरोखर हे पुस्तक तिचं झालेलं आहे. आणि प्रेरणादायी पुस्तक. म्हणजे काय असतं की आपण जे करतो हे स्वतःपुरतं मर्यादित न राहता आपण ते इतर लोकांपर्यंत एक पोहोचलं जात आहे. पुस्तकाच्या माध्यमातून ते अनेकांपर्यंत पोहोचलं गेलं. कारण अर्थात जे सैनिक असतात, जे सीमेवरती लढा देत असतात किंवा आपल्या देशाच्या संरक्षणासाठी झटत असतात, अशा सैनिकांना कुठेतरी तितकं महत्व दिलं गेलं मला असं वाटतं. आज आपण भरपूर बघतोय, भरपूर चित्रपट येतात, डॉक्युमेंटरीज येतात त्यांच्यावरती, पण तुमची जी काही गाथा आहे किंवा एक यशस्वीरित्या जे तुम्ही काही जीवन प्रवास तुमचा केलेला आहे तो सगळा पुस्तकात मांडला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की सैनिकांचं जे काही जीवन आहे ते लोकांसमोर आणलं गेलं या पुस्तकाच्या माध्यमातून. त्यावेळेला त्याविषयी काय वाटतं? म्हणजे मॅडमनी जे पाऊल उचललं, त्या मॅडमनी हे ते माझं सगळं ज्या वेळेला डायऱ्या तिने वाचल्या आणि त्यावेळेला सैनिकी लाईफ जे आहे म्हणजे सैन्यात असेपर्यंत ते तर तिने योग्य पद्धतीने लिहिलेच. पण पुढचं सुद्धा सैनिकासारखंच लाईफ आहे. प्रत्येक ठिकाणी आलेले अनुभव, इथे आलेले अनुभव, आणखी बाकीच्या सिव्हिल लाईफ मध्ये आलेले अनुभव, हे सगळं तिने एकत्र करून तिने ते सगळं मांडले की शेवटपर्यंत ह्या माणसाला की अगदी सैनिकासारखंच लढावं लागतंय. याचा दुसरं एक गोष्ट अशी की मी जेव्हा लिहित होते तेव्हा मी मुलीकडे होते, तिथे मी लिहित होते, त्यामुळे यांना काहीच कल्पना नव्हती की आपल्यावर काही असं पुस्तक चाललंय. जेव्हा एकदम पुस्तक समोर आलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की काय लिहिलं असेल बरं हिने. फक्त न्यूज एवढीच होती, जावयाकडनं कळलं की आई तुमच्यावर काहीतरी लिहित आहेत. अरे वा. मग मात्र मी जरा हे झालो की काय, ह्याच्यामुळे विचारते मला तुमचं ट्रेनिंग कसं होतं, किती तास ट्रेनिंग होत, हे सगळे प्रश्न ती विचारायची. काय सहनशीलता कशी तुम्ही हे करायचे, सहनशीलतेवर बरंच विचारायची की एवढं सगळं आपण ज्यावेळेला एवढे सगळे कशी तयार करतात सहनशीलता तुमच्यामध्ये सैनिकात. मग माझ्या ट्रेनिंग पिरियड मधले काय अनुभव तिला सांगितले की अशी सहनशीलता तयार होते आपोआप, जशा पनिशमेंट मिळतात त्याच्यातनं तो माणूस बरोबर सहनशील होतो. कारण तिथे कंप्लेंट करायची मुभाच नसते काही.
नक्कीच. म्हणजे खूप छान वाटतं आज या जोडीसोबत मी गप्पा मारतेय तर, कारण तुम्ही स्वतः ते अनुभव घेतलेले आहेत, तुम्ही ते ऐकलेले आहेत आणि आम्ही वाचक वर्ग हे पुस्तकांरूपी ते आम्हाला सुद्धा मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत, वाचायला मिळणार आहेत. सो याविषयी आपण अजून काही गप्पा मारतच राहणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आता 26 जानेवारी निमित्त, प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ही एक छान मुलाखत इथे घेत आहोत आणि या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे स्वाती वैद्य मॅडम आणि सुधीर वैद्य सर. यांच्यासोबत त्यांच्या जिद्द एका सैनिकाची या पुस्तकांविषयीच्या या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. पण ऐकूयात ह्या सगळ्या गप्पा एका ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जिद्द एका सैनिकाची हे जे पुस्तक स्वाती वैद्य मॅडम यांनी लिहिलं होतं आणि ते लिहिलं गेलं होतं सुधीर वैद्य यांच्यावरती, अर्थात त्यांच्या पतींवरती. खरं तर 1971 साली जे भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्या युद्धामध्ये जे अगदी समोर पुढे उभे राहून ज्यांनी हा लढा लढलेला आहे, हे युद्ध, या युद्धाला जे सामोरे गेले असे हे सुधीर वैद्य सर आहेत. आणि खरं तर युद्ध किंवा रणांगण म्हटलं, सीमा म्हटलं, बॉर्डर म्हटले की वेगवेगळ्या अनुभवांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सर, असे कोणते अनुभव आहेत जे तुम्ही ह्या लढाईतले, ह्या युद्धातले विसरू शकत नाहीत, असा एखादा अनुभव आमच्या सगळ्या श्रोत्यांना? यामध्ये एक मी लढाईच्या अगोदरचा एक अनुभव सांगतो. नक्कीच. म्हणजे सैनिकाच्या जीवनात असे अनुभव येतात, पण त्याला बरेच प्रसिद्धी मिळत नाही किंवा सांगत नाहीत कोणी. अशी वेळ होती की आमचा डिस्पॅच रायडर आजारी होता आणि ती ड्युटी बॉसनी मला सांगितली की हेडक्वार्टरला, ब्रिगेड हेडक्वार्टरला पेपर पोहोचायचे. बुलेट काढली, गाडी मला चालवत होती बुलेट काढली, मी पूर्ण तयार झालो, स्टेनगन मागे लावली, युद्धजन्य परिस्थिती होती आणि मी मोटरसायकलवर निघालो. पेपर्स घेऊन निघालो, ब्रिगेड हेडक्वार्टरला पेपर पोहोचवले आणि येताना मला अंधार पडला ते पंजाबमध्ये. आणि तो रस्ता जो होता तो छोटा ब्रिज होता आणि त्या ब्रिजला साईडला ब्लॅकआउट होतं सगळीकडे. डिम लाईटवर गाड्या चालवायच्या असतात त्यावेळेला, कुणी हेडलाईट लावायचा नसतो, कारण बॉर्डरचं जवळ आहे गाव आणि दोन्ही बाजूला कठडे नव्हते त्या ब्रिजला. मला त्या ब्रिजची कल्पना नव्हती. ब्रिजला कठडे नव्हते आणि समोर एक सिव्हिलियनचा टेम्पो येत होता. त्यांनी हेडलाईट मारला. तो हेडलाईट माझ्या डोळ्यावर झाल्यामुळे काय झालं, माझा थोडं बॅलन्स जसं हे झाल्यानंतर तसाच मी मोटरसायकल सहित पुलाच्या खाली, आणि पुलाच्या खाली मी गेल्यानंतर मी पडतोय असं मला कळतंय. मी म्हटलं संपला आता. पण काय असतं, नेमकी माझी मोटरसायकल एका मोठ्या झुडपावर अशी अलगद ठेवल्यासारखी अडकली आणि मी त्या मोटरसायकलवर असा स्टेअरिंगवर बसून मी इकडे बघून अंदाज घेतला. खाली बघतोय तर संपूर्ण गाळ होता, पाणी नव्हतं, गाळ होता, दलदल. आणि त्या दलदलीमध्ये जर मी पडलो असतो तर माझं नामोनिशाण मिळालं नसतं. मिसिंग केस म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं असतं, कारण सापडायचा प्रश्नच नव्हता त्या दलदलीमध्ये. तर मी देवाचा, त्यावेळेला मला खरी आठवण झाली, माझ्या आईवडिलांची आठवण झाली, देवाची आठवण, आणि मी जगदंबेचा धावा सुरू केला. प्रत्येकाची श्रद्धा असते. आणि मी ज्या वेळेला असा बसून हे केलं, राग तर इतका भयंकर होता, ती काढली असती बाहेर, पण त्याला नुसतं आता बोलण्याशिवाय काही, म्हणजे विचार करण्याशिवाय दुसरं काही माझ्या हातात नव्हतं. मी बॅलन्स हे करत होतो. शेवटी माझ्याजवळ एक आयडिया आली की माझ्याकडे माझ्या पिट्टू मागे पॅक लिहिलं होता, त्याच्यामध्ये माझा टॉर्च होता. आता तो कसा काढायचा टॉर्च? हळूहळू मी टॉर्च काढायचा प्रयत्न करतोय तर बॅलन्स थोडं हे होतंय, कर आवाज यायचा असा. म्हणलं आता गाडी खाली जाईल, पण तो मला यशस्वी झालो. मी काढला टॉर्च आणि मी त्या टॉर्चने असे सिग्नल द्यायला लागलो. सिग्नल देताना काय झालं होतं, जवळच होतं ब्रिज हाच आणि आम्ही खाली. त्या ब्रिजवरून जाणाऱ्या गाड्या, आर्मीच्या गाड्या होत्या, ते बघत होते, पुढे गेल्या. मी म्हणलं काय आता अर्थ नाहीये, आता आपण वाचू शकत नाहीत. म्हणलं किती वेळ असं राहणार. थंडी, मी म्हणते कडाक्याची थंडी, घाम फुटला सगळ्या अंगाला. आणि वरनं जाता जाता एक गाडी पुढे गेलेली मागे आली आणि ती मागे आलेल्या गाडीने माझ्यावर लाईट फोकस मारला आणि बघितलं, अरे हे जवान आहे. आणि मग त्यांनी मला त्या साखळ्या सोडल्या आणि मला अशा पद्धतीने, इन्फंट्रीचे लोक होते, त्यांनी मला अशा पद्धतीने अलगद मोटरसायकल सहित उचलून मला पुलावर घेतलं. काय बोलावं काय नाही हे सुचेना मला. त्यांना कसे आभार मानावेत हे. त्यामध्ये काही महाराष्ट्रीयन काही सैनिक होते इन्फंट्रीचे. त्यांना बघून खूप आनंद झाला, गळाभेट घेतली, पण बोलताही ना काहीच. काय बोलू यांच्याशी मी.
मला खरंच. माझं वाचवलं होतं. म्हणतात ना श्रद्धा कशी असते, ते झुडूप मला काय झालं, परमेश्वरानेच निर्माण केलं झुडूप बरोबर. आणि मला वाचवलं. देव म्हणून हे इन्फंटीचेच लोक आमचे आले आणि त्यांनी मला वाचवलं. अशा पद्धतीने मला अक्षरशः त्या थंडीत सुद्धा घाम आला होता. ज्या वेळेला मी युनिटमध्ये परत गेलो त्यावेळेला माझी सगळी वाट बघत होती. त्यावेळेला एवढं काही मोबाईल काही तो जमाना नव्हता. आणि मग युनिटमध्ये गेल्यानंतर अरे तू काय झालं, आणि मग त्यांना सगळ्यांना हे सांगितल्यानंतर त्यांना सुद्धा फार आश्चर्य वाटलं. तू वाचलाच म्हणाले. पुनर्जन्म, आणि तो मी समजतो पुनर्जन्म. म्हणजे खरं तर तुम्ही सांगता पण माझ्या अंगावरती आता शहारे येत आहेत. म्हणजे हे असे अनुभव, म्हणजे यांसारख्या अशा आणि कितीतरी गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत असेल जे सैनिक असतात. म्हणजे त्यांचं जीवन हे इतकं खडतर असतं सीमेवरती. बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांना एक खूप अभिमान वाटतो की आपल्या घरातून कोणीतरी सीमेवर चाललाय, लढायला चाललाय, देशाच्या संरक्षणासाठी चाललाय. पण तिथे गेल्यानंतर अशा प्रकारच्या अनुभवांना, अशा प्रकारच्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. हे खूप म्हणजे खूप अवघड आणि हे खरं वेगळी गोष्ट आहे. मॅम, मी तुमच्याकडे येईन. सरांनी हा तर अनुभव सांगितला, यांसारखे अनेक अनुभव असतील, सरांनी तुम्हाला सांगितलेले असतील. ज्या वेळेला तुम्ही हे अनुभव ऐकायचात त्यावेळेला, किंवा हा आत्ताचाच आपण अनुभव घेऊयात, हा अनुभव तुम्हाला सांगितल्यानंतर एक पत्नी म्हणून किंवा त्यांचं एक कुटुंब म्हणून काय भावना असायच्या, किंवा कसं तुम्ही या सगळ्या गोष्टींना फेस केल्यात? हा अनुभव ऐकताना अगदी अंगावर शहारे आले आणि माझ्या तोंडून शब्द निघाले की जीवावर बेतले ते झुडपावर निभावले. अक्षरशः असं मला वाटलं आणि तो ताबडतोब मी तो प्रसंग लिहून काढला. आणि म्हणूनच मला खरी प्रेरणा झाली की असे प्रसंग आहेत हे आपण लिहायलाच हवेत. आणि ते असे प्रसंगच माझी प्रेरणा आहेत पुस्तक लिहिण्याचे. खरं असे अजून अनेक प्रसंग आहेत. जवळचा मित्र शहीद झाला, राजस्थानमध्ये बेगराज शर्माचे आई वडील भेटले, तो प्रसंग सुद्धा खूप हृदय आहे, अगदी अतिशय सुंदर असा आहे. नक्कीच. खरं तर आता हे सगळे अनुभव तर तुम्ही यामध्ये लिहिलेलेच आहेत, पण ज्या वेळेला आपण जे काही लिहितोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्याला लोकांकडून एक खूप चांगल्या प्रकारची दाद मिळते, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी कशा होत्या? किंवा तुम्ही हा विचार कधी केला होतात की मी एवढं पुस्तक लिहेन आणि ते अगदी पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल? सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता होत आहेत तो अनुभव कसा आहे, काय सांगाल? लिहिताना मात्र खरंच असं कदाचित वाटलं नव्हतं की एवढा त्याचा हे होईल, पुरस्कार इतके मिळतील आणि पंतप्रधानांपर्यंत जाईल. पण अनुभव जसे जसे समजले तसे तसे अगदी त्यांनी पण मनापासून सांगितलेले अनुभव अगदी मनापासून, हृदयापासून उतरलं की हृदयापर्यंत पोहोचतं असं म्हणतात. आणि सैनिकाला खरंच महत्व आहेच आहे आपल्याकडे. सैनिक म्हटलं की लोक आदराने पाहतात आणि सैनिकावर हे पुस्तक आहे म्हणूनच याचा एवढा बोलबाला झालाय, याचं मला जास्त अभिमान आहे. आणि त्याचमुळं हे झालं हे खात्री पण आहे. नक्कीच. सर, तुमच्याकडे येईन. आपण खरं तर घरापासून लांब राहत असतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपलं कुटुंब म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींना आपण प्रचंड मिस करत असतो कुठेतरी. पण अशातच सगळा एक तिकडे मित्र परिवार आणि तिकडचं वातावरण, असे काही प्रसंग होते का की जे हळवे करून जाणारे होते? असे प्रसंग अनेक असतात. पण एकदा त्यांनी ती कसम परेड असती, ती शपथ घेतली एकदा की तुम्हाला सैनिक फक्त वरचा सैनिक दिसेल, त्याच्या आतलं जे हृदय आहे ना, कोमल हृदय, त्याचे अश्रू तो कधीच दाखवत नाही कोणाला. परिस्थिती असते. म्हणजे अर्थात काय की एकदा तुम्ही सैनिक झालात की तुमच्यासाठी जे काही आहे तुमचं कुटुंब किंवा काय, हे सगळं तुमचा देश आहे, देशाचं संरक्षण करणं आहे. आणि मला असं वाटतं भावना ती जागृत असते की मी देशासाठी, राष्ट्र सर्वपरी. नक्कीच नक्कीच. आपण मगाशी बोलत होतो म्हणजे आपल्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी की स्वाती मॅडमनी पुस्तक लिहिताना तुमच्या सहनशीलतेवरती बरंच काही लिहिलं आहे किंवा तुमच्या सहनशीलता याविषयी तुम्हाला बरंच बोलतं केलं. तर एक सैनिक म्हणून भरती ज्या वेळेला आपण होतो, ज्या वेळेला आपली निवड होते, ज्या वेळेला आपण सीमेवर जातो, तर ते एक सहनशीलता ही कशी येत जाते तुमच्यामध्ये? सहनशीलता म्हणजे ट्रेनिंगच असं प्रकारचं असतं की प्रत्येक आता सैन्यात जाणारा प्रत्येक मुलगा हा काही असं त्यांनी घरी अशी काही हे केली, प्रॅक्टिस केलेली नसते. तो ज्या वेळेला सैन्यात जातो, बेसिक ट्रेनिंग आणि ऍडव्हान्स ट्रेनिंग, असे ट्रेनिंगचे दोन प्रकार असतात.
आता त्या ऍडव्हान्स बेसिक ट्रेनिंग सगळ्यांना सारखं असतं, पण ऍडव्हान्स ट्रेनिंग त्यांच्या ट्रेड प्रमाणे असतं. मग आता लढाईचं ट्रेनिंग, फील्ड क्राफ्ट हे कसं, जंगलामध्ये असा मोठा चर खणलेला असतो, त्या चरावर अशी लोखंडी काटेरी तार बांधलेली असते आणि त्याच्या खालून तुमची रायफल पाठीवर आणि तुम्हाला क्रॉलिंग करत त्या ह्याच्यातनं उन्हामध्ये, भर उन्हामध्ये असं 2-2 किलोमीटर जावं लागतं. पाणी सुद्धा प्यायला मिळत नाही, तुमचे कोपऱ्यावर क्रॉलिंग करत असं हे सगळे अशा प्रकारचं ट्रेनिंग, रनिंग हे ते, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या 8 तासामध्ये तुम्हाला बसायला मिळत नाही. ह्या ट्रेनिंगमध्ये ती सहनशीलता आपोआप वाढत जाते. बरोबर. म्हणजे एकतर तुम्ही अनुभवातून आणि तुम्हाला दिलेल्या ह्या ट्रेनिंग मधूनच त्या तुम्ही गोष्टी तुम्हाला आत्मसात व्हायला लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू तिथूनच शिकायला लागता की पुढे. त्यामुळे सीमेवरती गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही म्हणजे असं तुम्ही जातच नुकताच एक अनुभव सांगितला, सो अशा वेगवेगळ्या अनुभवांना सुद्धा आपण तितक्याच खंबीरपणे मग मला असं वाटतं तुम्ही सगळे आपले सैनिक सामोरे जातात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला अंगावर वर्दी चढते ना त्यावेळेला काही माहित नाही, एक वीरश्री निर्माण. बरोबर. आणि त्या वर्दीची एवढी ताकद असते ना की तो माघार घेऊ शकत नाही सैनिक. बरोबर. एकदा त्यांनी हे केलं की तो मागे बघू शकत. म्हणूनच मला असं वाटतं कदाचित त्या पुस्तकाचं नाव जिद्द एका सैनिकाची आहे. खरंच सर, आता मी त्या युद्धाकडे वळेन. 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर 1917 म्हणजे 1971 हा जो काळ होता, एक 12 ते 13 दिवसांचा, हा कसा होता आणि कसे एक एक दिवस तुम्ही ढकलत होतात किंवा काय? युद्ध सुरू झालं, कल्पना आम्हाला नव्हती युद्धाची, कारण मी नुकताच ट्रेनिंग करून तिथे गेलो होतो. फिरोजपूरच्या किल्ल्यामध्ये माझं युनिट होतं. कमांड पोस्ट जी असते, कम्युनिकेशन वगैरे केलं जातं, ती अंडरग्राऊंड होती. त्याच्यावर मोठमोठी वडाची झाडं होती आणि आमचा असं लंगर होता बाजूला. माझा एक मित्र मोहन गिरधारी आणि मी, आम्ही दोघं लंगरमध्ये गेलो तर असं फायरिंगचे आवाज झाले तर आम्हाला असं वाटलं की अरे काय रे मोहन, म्हणलं काय आवाज, तो म्हणलं काय माहित नाही, पण दिवाळी पण नाही आता, मग आवाज कसले. तर आमच्या कमांड पोस्टवर त्यांनी डागलेला एक गोळा पडला होता तोफेचा, आणि कमांड पोस्टच्या वर जे वडाचं झाड होतं त्याचे 2 भाग झाले होते. हे पहिल्यांदा मी पाहिलं. नंतर सगळं ब्लॅकआउट झालं, सायरन झालं आणि आम्ही ताबडतोब किल्ल्यातनं आम्हाला बाहेर जायचे आदेश मिळाले. जवळच फिरोजपूरचं गोल्फ ग्राउंड होतं आणि मग तिकडे आम्ही सगळे बोललो. नंतर लढाईला सुरुवात झाली. त्यावेळेला आम्हाला नाना तऱ्हेच्या न्यूज मिळाल्या. तुमचं BRC चेंबूरचं, मुंबईचं BRC उडवलंय, त्यांनी तिथं बॉम्ब टाकलेत. नाही ते रुमर्स, न्यूज अशा अफवा पसरवले जातात. हे असं म्हणून आम्ही युद्धाला मग सुरुवात झाली. मग प्रत्येकाने आपापल्या ठरल्याप्रमाणे पोस्ट कुठे काय कोणाच्या काय सगळीकडे युद्धाला सुरुवात झाली. मग ते जे 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर, मग तुम्हाला पायातले सॉक्स सुद्धा काढायला वेळ नाही मिळाली. ज्या वेळेला 17 डिसेंबरला सीज फायर झालं त्यावेळेला पायातले सॉक्स काढले तर पूर्ण स्किन चिटकून आली होती पाय. पण तशा याच्यात आम्ही त्या आनंदात नाचत होतो. युद्ध जिंकल्याचा आनंद, एवढा आनंद होता. नक्कीच. म्हणजे हे सगळे अनुभव खरं तर एक ती वेगळी भावना असते की आपण ह्या युद्धामध्ये त्याचा एक भाग होतो आणि एक ते ज्या वेळेला आपल्या भारताचा झेंडा असा वरती फडकतो, आपण युद्ध जिंकल्यानंतरची जी भावना असते ती स्वतः तुम्ही अनुभवलेली आहे. मॅडम, ज्या वेळेला सरांनी युद्धाचा जो काही प्रसंग तुम्हाला सांगितला आणि तुम्ही तो पुस्तकामध्ये उतरवला, त्यावेळेला लेखिका म्हणून आणि एक सामान्य माणूस म्हणून आणि एक पत्नी म्हणून काय भावना होत्या तुमच्या आणि कसं वाटलं तुम्हाला तो युद्धाचा प्रसंग उतरवताना? युद्धाचा प्रसंग उतरवताना पाकिस्तानवर निर्णायकी विजय ही भावनाच खूप मोठी होती. कारण पाकिस्ताननी आधी लढाईच्या पूर्वी वातावरण असं केलं होतं की मोर्चे निघाले होते, याया खाननी काढले होते की भारत को कुचल दो, क्रश इंडिया. आणि ह्या क्रश इंडिया भावनेनी भारतीय आणि सैनिकात इतका असंतोष होता की आम्हाला तुम्ही क्रश करताय. आणि त्यांचा आत्मविश्वास 7वे आसमान पर होता की आम्ही आता जाणार आणि बेटी फिरोजपूरला घेणार, एवढा आत्मविश्वास दांडगा होता. पण आपल्या सैनिकांनी खूप मेहनत, म्हणजे खूपच धुमश्चक्रित लढाईत इतका पराक्रम गाजवला, इतकं फायरिंग केलं त्यांच्यावर की त्यांना सतलज नदी ओलांडू दिली नाही. आणि हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा माझी सुद्धा मान त्या मानेनी खूप अभिमान भरून, माझा ऊर भरून आला आणि मला इतर सैनिकांसारखंच
वैद्य यांच्याबद्दल सुद्धा खूप अभिमान अभिमान वाटला वाटला. की एवढं विजय मिळवण्यामध्ये त्यांचाही खूप त्यांचाही मोठा सहभाग आहे असं म्हणून मला नक्कीच खूप अभिमान वाटला. खरंय, बऱ्याच वेळेला मी मगाशी म्हणाले की बरीच पुस्तकं येतात, बरीच चित्रपट किंवा डॉक्युमेंटरीज येत असतात. हे पुस्तक बाहेर आलं आणि मला असं वाटतंय विविध गोष्टींविषयी बोललं गेलं. म्हणजे सरांचे जे काही अनुभव तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेत किंवा अशा प्रकारच्या गोष्टींनाही सैनिकांना सामना करावा लागू शकतो, सैनिकांना अशा गोष्टींचा, ते सुद्धा तुम्ही उतरवलं. आणि मला असं वाटतंय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी साध्या सोप्या आणि खूप छान भाषेमध्ये, आपल्या मराठी सरळ छान भाषा, सोप्या भाषेत लिहिल्यामुळे इतर लोकांना ते कळलं की अशा प्रकारेही या घटना घडू शकतात आणि अशा प्रकारचं जीवन एका सैनिकाचं असू शकतं. सो तुम्ही खरं तर जो विडा उचलला आणि तो पूर्णत्वास नेली ती गोष्ट, ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. खूप छान अनुभव आला तुमच्या दोघांसोबतही गप्पा मारून. पण आता या पुस्तकाची दखल पंतप्रधानांनी घेतली, त्या भावना काय होत्या आणि की आता त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचलंय आणि इतके सगळे पुरस्कारही मिळालेत या पुस्तकाला, तर तुम्हाला कसं वाटतंय? लेटर आलं नाही, पंतप्रधान ऑफिस मधून फोन पहिल्यांदा आला ना, पीएमओ ऑफिस मधून, तेव्हाच मला विश्वासच बसला नाही. पण दिल्लीचा कोड नंबर पाहिल्यावर मग मी पहिल्यांदा फोन नाही उचलला, मी मग दुसऱ्यांदा फोन उचलला की दिल्लीहून आला, पीएमओ ऑफिस असं आलं ट्रू कॉलरवर, म्हणून मग मी फोन उचलला. मग तिथून चंद्रप्रकाश नावाचे गृहस्थ बोलत होते की तुमचं पुस्तक मिळालंय, जी एक सैनिक असं तो हिंदीत बोलला. आणि त्याची आम्ही दखल घेतलेली आहे. तर तुम्ही आम्हाला त्या पुस्तकाचं सगळं त्यांचं डिटेल कळवा, मिलिटरीचं कोणती रेजिमेंट होती, कुठे ट्रेनिंग झालं, कुठं अपॉइंटमेंट, ते सगळं. मग मी म्हटलं 1-5 मिनिटात फोन करते, कारण मला यांना विचारायचं होतं ना. मग मी त्यांना विचारून 2 to 3 मीडियम रेजिमेंट वगैरे असे त्यांचं सगळं डिटेल्स त्यांना दिले. मग तेव्हा त्यांनी म्हटले की आमचा परत तुम्हाला फोन येईल. मग त्यांनी 1 महिन्यानी 1-1.5 महिन्यांनी त्यांचा परत फोन आला. म्हणजे त्यांनी ते सगळं माहिती ऑथेंटिकेट आहे की नाही याची शहानिशा केली. आणि मग आम्हाला पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आलं की तुमचं पुस्तक आम्हाला मिळालेलं आहे, अतिशय सुंदर आहे, सगळं प्रेरणादायी पुस्तक आहे, युवकांना त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असं त्यांचं उत्तर आलेलं आहे. आणि ते माझ्याकडे आत्ता आहे पण. आणि शिवाय ते म्हणाले की पंतप्रधानांना कधी सवड झाली तर आपण 1 to 1 बोलूया. क्या बात आहे, म्हणजे माझ्यासाठी पण एक ओळ मोठी गोष्ट आहे. म्हणजे सर, खरं तर हे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये या सगळ्या गोष्टी फेस केल्या आणि त्यांनी ते त्याचं वर्णन शब्दांमध्ये मांडलं. खरं तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधून गेलात, तुम्ही या अनुभवांमधून गेलात आणि त्यांनी ते अनुभव शब्द तुम्ही मोठं काम केलं म्हणून त्या हे करू शकला असं मला म्हणावं लागेल. खरं तर मग सर, सैनिक म्हणून आपण देशाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहेच, आपण ते करत असतोच. म्हणजे अनेक जे सैनिक आहेत, पण हे सगळं करत असताना आज तुम्ही रिटायर्ड नंतर तुम्ही आता छान सुरळीत आयुष्य तुमचं जगताय, एक वेगळं आयुष्य आहे, कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगताय. पण कुठेतरी आपल्या कामाची पोचपावती आता तुम्हाला या पुस्तकांरूपी मिळालेली आहे किंवा लोकांकडून मिळते. त्या सगळ्यांना आणि मॅडमना काय सांगाल की ह्या पुस्तकाबद्दल, की त्यांनी हे पुस्तक आज इथे लिहिलं? तिने पुस्तक लिहिलं ते तर कौतुकास्पद आहे. तिने पुस्तक लिहिलं, एवढं सगळे बारीक सारीक माझे सगळे त्याच्यातले अनुभव तिच्यात हे केले, पंतप्रधानापर्यंत पोहोचवलं आणि त्याला एवढे पुरस्कार मिळाले. तिचं खरं तर सत्कार करायला पाहिजे, ती अभिनंदनाचं पात्र आहे. नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्या दोघांनाही आज इथे. तुम्ही दोघेही इथे आला. स्वाती मॅडम बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आपल्या आचार्य 90 FM ला येतच असतात, पण आज सर स्वतः तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव ऐकून खरंच अंगावर शहारे आले. आणि सैनिकांबद्दलचा असणारा जो एक आदर आहे, त्यांच्याबद्दलचा जो मान सन्मान आहे, तो अजून अधिकच उंचावलेला आहे. सो खरंच जे सीमेवरती, बॉर्डरवरती जे सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढतायत, झुंजतायत, त्यांना पुन्हा एकदा मानाचा सलाम. आणि विशेष महत्वाचं एक सांगायचं म्हणजे ह्या युद्धामध्ये मला स्वतःला हा अभिमान वाटतो की तो सतलज रिव्हरचा ब्रिज तोडण्यामध्ये माझी टीम सहभागी. आणि त्यांना अजून एक अभिमान आहे की
ट्रेनिंग संपल्या त्यांना युद्धाचा अनुभव मिळाला. लोकांना रिटायरमेंट युद्ध मिळत नाही. नाही मिळत, बरोबर. कधी कधी युद्धच झालं नाही तर झालंच ते नाही मिळत तर नाही नाही ना. मिळत. पण यांना ट्रेनिंगच्या दुसऱ्याच वर्षी परत लगेच हे मिळालं, युद्धाचा अनुभव मिळाला. हे म्हणजे ट्रेनिंग त्यांच्यासाठी पिरियड नंतर डायरेक्ट युद्ध, लढाई डायरेक्ट याच्यामध्ये. सो मला असं वाटतंय यांसारखे असे एक ना अनेक अनुभव आहेत, पण वेळेची आपल्याला कमतरता आहे. पण तुम्हाला जर हेच अनुभव किंवा सरांचा जो काही प्रवास राहिलेला आहे सैनिकी पेशांमध्ये त्यांचं जे काही काम आहे त्याची जर अनुभूती घ्यायची असेल किंवा सैनिकांबद्दलचं जर काही अजून गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच सो स्वाती सुधीर वैद्य यांनी लिहिलेलं सुधीर वैद्य यांच्यावरती जिद्द आहे का सैनिकाची हे पुस्तक नक्की तुम्ही वाचा. आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे, खरंच प्रेरणादायी आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या पुस्तकातून मानधन जे मिळालेलं आहे तिने ते सगळं प्राईम मिनिस्टर कार्यालय म्हणजे त्या निधीला पाठवले सगळे पैसे. किती किती म्हणजे ही अजून एक कौतुकास्पद गोष्ट आहे की म्हणजे मला काहीतरी मिळेल सोल्जर ही वेलफेअर भावनाच फंडाला. नाही. तर सोल्जर वेलफेअर फंडसाठी तुम्ही हे सगळा निधी दिलेला आहे. त्यामुळे मॅडम तुमचंही म्हणजे असं म्हणतात की शिक्षक हा एक समाजाचा एक असा घटक आहे की ज्याच्याकडून आपण बरंच काही घेत असतो आणि शिक्षक हे नेहमी देण्याचं काम करत असतात. तुम्ही तुमचे विद्यार्थी घडवलेले आहेत, त्यातून तुम्ही समाजाला चांगले विद्यार्थी देण्याचं काम केलंच आहे. पण त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन ह्या पुस्तक लिहून तुम्ही एक वेगळा लोकांसमोर तुमचा एक आदर्श उभा केलेला आहे. छान लेटर आले तिला. आणि खरंच तुमची ही जी घोडदौड आहे ती अशीच सुरू राहावी. आणि मला असं वाटतं नक्कीच. आणि विजया वाड यांनी सुद्धा तुम्हाला या पुस्तकाविषयी तुमच्यासाठी लिहून पाठवलेल्या आहेत काही गोळी. तर ते खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की इतक्या मोठ्या लेखिकांकडे, ज्येष्ठ साहित्यिकांकडे तुमचं हे पुस्तक पोहोचलेलं आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचलंय. तर तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा की तुम्हाला कोरोनामध्ये हे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली आणि तुमच्या या कल्पनेमुळे सरांचं किंवा इतर सैनिकांच्या जे काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या. सो तुमच्या दोघांचंही पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघांचेही खूप आभार की तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आपल्या स्टुडिओवरती आलात. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत सौ स्वाती सुधीर वैद्य आणि सन्माननीय सुधीर वैद्य सर आपल्यासोबत जोडले गेले होते. या दोघांसोबतचा हा जो काही प्रेरणादायी प्रवास त्यांचा आपण काही शब्दांमध्ये आपण त्यांना बोलतं केलं, त्यांच्याकडून जाणून घेतला. पण प्रेरणादायीच मुलाखत झालेली असं मला वाटतंय आणि खूप सगळ्यांनाच ही मुलाखत तितकीच इन्स्पायरिंग ठरणार आहे. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये मी आरजे कोमल स्वाती वैद्य मॅडम सोबत आणि सुधीर वैद्य सरांसोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.